टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत गोरटवाडी गणामधील तरंगफळे येथे आहोत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पत्नीनं गोरटवाडी गणासाठी उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु त्यांनी आता शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन उभा राहिलेल्या सौ रेश्मा बाबासाहेब माने पाटील यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आपल्या बरोबर नारायण देवकते आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर साहेबाचे ते तालुका त्यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष. म्हणजे काय पाठिंबा देण्याचं कारण काय आहे? माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आणि बाबासाहेब माने होतकरू तरुण तडफदार युवा नेतृत्व आहे. त्यांची कामाची पद्धत अतिशय चांगली आहे आणि माळशिरस तालुक्यामध्ये भाजपने भरपूर भ्रष्टाचार वगैरे काय म्हणजे कामं त्यांची सगळी अपूर्ण आहेत. तालुक्यामध्ये कुठे जलजीवन योजना असो, कुठले प्रत्येक गावात त्यांचे सगळे त्यांचे ठेकेदार आहेत. सगळे ठिकाणी त्यांचीच म्हणजे सगळं भ्रष्टाचार निर्माण तयार केलंय राम सातपुतेंनी. तर त्यासाठी आम्ही शिवसेनेचे उमेदवार बाबासाहेब माने यांना पाठिंबा देतोय जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये, गोरवाडी पंचायत समिती गणामध्ये. तुम्ही आता राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तुमच्या सौभाग्य होत्या. आता तुम्ही बाबासाहेब माने पाटील यांच्या सौभाग्यवती सौ रेश्माताई माने पाटील यांना पाठिंबा देत आहे, परंतु हा पाठिंबा नुसता म्हणजे तुम्ही गणामध्ये गटामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन तुमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जे काय मतदार असतील त्यांना तुम्ही सांगणार आहे का, किंवा तुमचे तुमचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली का? हो, हा, आम्ही गोरवडी गण आणि निमगाव परिषद ज्यामध्ये म्हणजे शिवसेनेचे सर्व उमेदवार आहेत ना, त्यांना आम्ही सगळ्या मतदारांना सांगणार आहे इथून पुढे की धनुष्यबाणावर मतदान करून भरपूर मताने निवडून द्यावे. काय बरं, आता रेश्माताई या गणामध्ये उभा आहेत, काय एकूण कसं वातावरण आहे? भारतीय जनता पार्टीचं जाळं समोर आहे, इकडं राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या उमेदवार म्हणून रेश्माताई या गणामध्ये उभा आहेत. कसं एकूण वातावरण त्यांना, आता तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांना इथं पाठिंबा दिलेला आहे, कसं इथला कल कसा राहील एकूण मताचा? बाबासाहेब माने यांचे या उमेदवाराचे चांगलं वातावरण आहे आणि हे 100% चांगल्या बहुमताने निवडून येणार आहेत, यात काही शंका नाही. भाजपला लोक यावेळेस नाकारणार आहेत तालुक्यामध्ये. याच्या मागं पण तेच झालंय सगळं. 3-4 निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारायला लागलाय भाजपला, त्यामुळे ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये त्यांनाही लोक नाकारणार आहेत 100%. आता निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये खरं तर या भागामध्ये गौतमबाबा माने पाटील असतील, बाबासाहेब माने पाटील असतील, इकडे उमेदवार आपले मच्छिंद्रआबा ठवरे यांच्या सौभाग्यवती ठवरे काकू पण उभा आहेत. काय आता तुम्ही एकूण प्रचाराची रणनीती या दोन उमेदवारांसाठी कशी रचणार आहे? आम्ही प्रत्येक होम टू होम प्रचार करून प्रत्येक उमेदवाराला शिवसेनेला मतदान करावे असे सर्वांना आवाहन करणार आणि गाठीभेटी घेऊन सर्वांना सांगणार आहे. सर, राष्ट्रीय आमच्या उमेदवाराला ट्रॅक्टरला न मतदान करता काय शिवसेनेला मतदान करावे धनुष्यबाणावर. आता खरं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं रामभाऊ सातपुते यांच्या वतीनं प्रचार चालू आहे की काय जर झालं तर आता रात्री जयकुमार गोरेंच्या सभा झाल्या आणि निधी द्यायला मीच आहे, माझ्या उमेदवारांना निवडून द्या, चांगला निधी देतो. काय आता त्यांची जर त्यांच्या उमेदवारांची काय स्थिती आहे आणि आपल्या उमेदवारांची स्थिती काय आहे, एकूण याच्यामध्ये कशी टक्केवारी कशी राहील? त्यांच्या उमेदवाराचे काय, त्यांनी अचानक उमेदवार उभा केलेले आहेत. त्यांचं कुठले दृष्टिकोन नाही, ध्येयधारक नाही. जे रामभाऊ सांगतील ते सगळं त्यांचे उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते ऐकतात. इथे सगळं त्यांचं म्हणजे त्यांचं जाळच आहे एक प्रकारचं. सगळं कॉन्ट्रॅक्टचं कुठलं कामाचं असो ते त्यांच्याच लोकांना कॉन्ट्रॅक्ट देतात, कामं देतात त्यांची. आमचे स्वतःचं मोठेवडे गाव आहे. आमच्या गावामध्ये आयलस मार्गाचं त्यांनी काम चालू केलंय, फक्त पाया बांधलाय. त्याला मोठं 1 वर्ष 1.5 वर्ष झालं, तिथून पुढे कुठलीही प्रोसेस केलं नाही. परत जलजीवन योजनेचं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याच म्हणजे कार्यकर्त्याचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार करून पाणी अजून बाहेरच काढलं नाही, ते पाणी गावाला दिलं नाही. सगळं म्हणजे भ्रष्टाचाराचा विषय आहे त्यांचा, काय नाही. काय त्या माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील, जानकर साहेब आणि ही सगळी शिवसेना, राष्ट्रवादी, RPS सगळे एकत्र झालेत आणि भारतीय जनता पार्टीचे रामभाऊ एकट्या बाजूला आहे. काय लोक म्हणतात की रामभाऊ एकटे आहेत, 5-5 पक्ष वगैरे त्यांची टीका होती, एकत्र झाले ते असं आव्हान वगैरे. कसा एकूण निकाल पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदेचा माळशिरस तालुक्याचा निकाल कसा असेल? भाजपचे काय नाही, माळशिरस तालुक्यामध्ये एक पंचायत समितीचे 1-2 उमेदवार कुठतरी आणि जे झेडपीचा एखादा उमेदवार भाजपचा निवडून येऊ शकतो.
याच्या विरुद्ध त्यांचं कुठेही काय चालत नाही आणि त्यांचे उमेदवार येऊ शकत नाही निवडून. हे लोकांच्या सर्वांच्या मनात आहे. तुमच्या मोठेवाडी गावामधून ठवरे काकूंना आणि रेश्माताईंना कितीचं लीड देणार तुम्ही? आम्ही भरपूर मतदारांना लीड देणार आहे. आमच्या गावामधून जवळजवळ 90% ते 95% लीड देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त त्यांचे 1-2-4 कार्यकर्ते सोडले भाजपचे, तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांना मतदान कोण देणार बी नाही आणि कोणाची इच्छा बी नाही भाजपला मतदान द्यायची. धन्यवाद.